नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत असो। रुक्मिणी पांडुरंगांना अनंत कोटी वंदन असो। आजच्या चिंतनाचा घेतलेला अभंग संत श्री तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे। तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात की पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती। पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती। प्रल्हादासी पिता करीतो जाचणी प्रल्हादासी पिता करीतो जाचणी परितो स्मरे मनी नारायण परितो स्मरे मनी नारायण। सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिडिला सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिडिला नाही विसरला पांडुरंग नाही विसरला पांडुरंग। तुका म्हणे तुझा न पडावा विसर तुका म्हणे तुझा न पडावा विसर। दुःखाचे डोंगर झाले तरी दुःखाचे डोंगर झाले तरी पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती। जगत गुरु तुकोबाराय महाराजांचा अभंग भगवंताला विनंती करणारा आहे आणि तशी निष्ठा कशी असावी तेही वर्णन करणार आहे। विनंतीपर अभंग पण आहे आणि निष्ठा कशी असावी तेही प्रतिपादन करणारा अभंग आहे। पण हे सगळं वरवर आहे, खोलवर अजून एक त्याच्यामध्ये अंतरंगामध्ये एक पदर आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे। आपण थोडंसं समजून घेऊयात की तुकाराम महाराजांच्या पुढचा श्रोतृवर्ग कसा होता, तर अतिसामान्य होता। आणि तुकाराम महाराजांच्या समोरची जी लोकं होती ती खरोखर पीडित होती, गांजलेली होती। एकतर पावसाचा कोणताही भरोसा नाही, वारंवार दुष्काळ पडणे, पाण्याची नीट साठवणूक नाही, उत्पन्नाची बाजू नाही, सावकारीमध्ये पूर्णपणे सगळे शेतकरी बांधव अडकलेले, उत्पन्नाची दुसरी कोणतीच अवस्था नाही। आणि सगळ्यात वाईट कोणती गोष्ट होती तर यवनांची होणारी वारंवार आक्रमणं आणि यवनी आक्रमणांच्यामुळे फार मन खचलेलं असायचं। जरा असं कुठं जरा बरेच दिवस चालावेत तर कुठे पावसाने झोडपावं, तर कधी यवनाने झोडपावं, तर कधी स्वजनांनी झोडपावं। मुली बाळी सुरक्षित नव्हत्या। शिवाजी महाराजांचं राज्य सुरू झालं होतं त्यामुळे थोडी स्थैर्य आलं होतं, परंतु त्या स्थैर्यावरती अद्याप विश्वासाचा शिक्का सगळ्या लोकांच्या मनात बसलेला नव्हता। घराघरातून एक शिपाई होता, परंतु शिवाजी महाराजांची अजूनही सगळीकडून पकड पक्की व्हायची बाजू बाकी होती। त्यावेळेला जे काही संत प्रकट झाले होते त्यापैकी तुकाराम महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, आणि यांनी त्यावेळेला समाज मनाला अधिक थोर करण्याचा, समाज मनाला घट्ट करण्याचा, समाज मनाला जागृत करण्याचं फार मोठं काम या संत महंतांनी केलेलं आहे। त्यावेळेला जागोजागी अनेक संत प्रकट झाले होते आणि त्यांनी या सगळ्यातून त्या लोकांना धीर देण्याचं काम केलं। अनेक लोक दुःखी आहेत, अनेक लोकांवरती अनेक प्रकारच्या संकटांचा फार मोठा डोंगर कोसळलेला आहे। कोणाचा तरुण वयामध्ये नवरा गेला आहे, कोणाचा मुलगा गेला आहे, कोणाच्या घरात करता कोणी नाही, कोणाची जमीन सावकाराने हडप केलेली आहे, कोणाच्या मुली बाळी या गायब झालेल्या कुठं गेल्या त्या अद्याप सापडलेल्या नाहीत। कोणाचं काय एखाद्याला वाघ जंगलातून आला तर त्याला हातामध्ये भाला घेऊन मारता तरी येतं, परंतु हे नरभक्षक जे लोक यायची, भयंकर त्रास देणारे लोक यायचे, त्याला काय करणार, तर अशी गांजलेली अवस्था होती। पण त्याही वेळेला धीर देण्याचं काम संतांनी केलेलं आहे। या अभंगामध्ये कीर्तनामध्ये हा अभंग घेतला संत तुकोबाराय महाराजांनी सर्वसामान्य जनांना भगवंतांच्या नामाचा, भगवंतांच्या कीर्तीचा आणि भगवंतांच्या कृपाळूपणाचा प्रत्यय दिला। आणि प्रत्येक वेळा भगवंत किती कृपाळू आहेत आणि ते कशी मदत करतात, तर आपण काळजी करू नका। एक प्रकाराने शिवाजी महाराज हे भगवंतांचंच रूप आहे आणि ते आपल्यासाठी प्रकट झालेले हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। पण हे सगळं करत असताना तुकोबाराय महाराज बाकी संसारातल्या परमतत्वाची, परमस्वरूपाची जाणीव आपल्याला करून देतात। ते परमतत्व काय आहे तर महाराजांच्या शब्दात सांगायचं तर सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे। सुख हे अत्यंत छोटंसं आहे, अल्पक्षण सुखाचं आहे, पण त्या अल्पक्षण सुखाच्या मध्ये सुद्धा परिस्थिती अशी आहे
की तो अल्पक्षण भोगेपर्यंत दुःख येतो आणि ते दुःख फार दारुण असतं. ते अनेक प्रकारातून पीडा करणारं असतं किंवा गांजणारं असतं. या सगळ्यातनं बाहेर पडायचं कसं हा प्रत्येकाला प्रश्न पडतो. भगवंतावरती विश्वास नाही असं नाही. आजच्या स्थितीमध्ये अनेक लोक आहेत. आजच्या बाबतीत बोलत झालं ना तर आजही लोकांमध्ये धार्मिकता कमी झाली नाही, पण विश्वास कुठे आहे, वाढावा कसा, हा फार मोठा प्रश्न आजही जनमानसामध्ये आहे. आजही लोक म्हणतात की देव आहे मग कोरोना एवढा का वाढला. आजही लोक म्हणतात मग देव आहे मग चोऱ्या का होतात. आजही लोक म्हणतात की देव बघणारा करता करविता आहे ना, मग त्याचीच मंदिरं बंद का. आजही लोक विचारतात की देव आहे तर मग आम्हाला इतकी संकट का, आम्ही काहीही पाप केलेलं नाहीये, मग आम्हाला एवढी संकट का येतात. आजही लोक म्हणतात की देव आहे मग सामान्य लोकांवरती त्रास आहे आणि काही लोक बाकी मुठभर लोक बाकी खूप सुखामध्ये आहेत, असं का. अनेक लोक अनेक तऱ्हेने भगवंतांविषयी बोलतात. किंबहुना धार्मिक लोक जे आहेत ना त्यांना जर कोणी क्रॉस केलं, विरुद्ध केलं देवाच्या बद्दल, तर त्यांना राग येतो, पण ते बोलू शकत नाहीत, समजावून सांगू शकत नाहीत की असं का. त्याचं उत्तर काय आहे. भागवतांनी याचं उत्तर वारंवार दिले. तुकाराम महाराजांनी, त्यावेळेच्या संतांनी ह्याची सगळ्यातून लोकांना जाणीव करून देऊन जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिली गोष्ट अशी की आपण भगवंताचं का करतो, भगवंतांचं करण्यामागचं कारण काय आहे. तर आपल्याला सुकृत वाढणे, आपली पूर्वपुण्याही वाढणे हे त्याच्यामागचा खरा उद्देश आहे. असं आहे की जन्माला येतानाच आपण अनेक गोष्टी बरोबर घेऊन आलेलो आहोत. जे प्रारब्ध नावाची गोष्ट जे संचित क्रियमाण या स्वरूपामध्ये आहे ते आपल्याला भोगावं लागणारच आहे. ते तर भगवंतालाही भोगावं लागलं, तर मग ते आपण त्याची सुटका कुठे आहे. आपण विचार करू शकतो की राम अवतारात, कृष्ण अवतारामध्ये त्यांना काही कमी त्रास झाला का. रामालाही वनवास भोगावा लागला, कृष्णाला तर प्रत्यक्ष तुरुंगात जन्माला यावं लागलं. अनेक प्रकारातून संकट आली. किंबहुना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवान श्रीकृष्णांवरती नाना तऱ्हेची आपत्ती संकट, त्याला मानणारे जेवढे आहेत त्यापेक्षा विरोध करणारी माणसं पण भगवान श्रीकृष्णांच्या वेळेला जास्त होती. रामाच्या बाबतीत तो तरी प्रश्न नव्हता, पण 125 वर्षाच्या आयुष्यामध्ये विरोध करणारी माणसं मानणाऱ्यांपेक्षा जास्त होती. हे सत्य नाकारून चालत नाही. मग आजही आमच्या समोर हेच प्रश्न येतात की आम्ही एवढं भगवंताचं करून सुद्धा आमच्यावरी संकट काय येतात. आम्ही नेमकं यातून काय करावं, आम्हाला वाचवेल कोण, आम्हाला सांभाळेल कोण. ते एक लक्षात घ्यावं की पूर्वीचा मनुष्य चालत जायचा, त्याला अनेक दिवस लागायचे गावी पोचायला. नंतर बैलगाडी जायला लागला, श्रम कमी झाले परंतु अंग दुखायचं. घोड्यावर जायचा, तापांचा अंग हादल्यामुळे त्रास व्हायचा, घोड्याच्या तापांमुळे. हत्तीवर उंटावर जायचा, तोच अनुभव होता. नंतर गाडी आली, गाडी जायला आल्या पण रस्ते चांगले नव्हते, त्या त्यांना त्रास झालाच. आता रस्ते चांगले झालेत, गाड्याही चांगल्या आल्यात, परंतु आता माणसाला वेगाची हाव सुटली. किती वेगात जाऊ शकतो आम्ही, किती कमी वेळात जाऊ शकतो आम्ही, हेच हाव सुटली. म्हणजे माणसाला सुखाची व्याख्याच करता येत नाही की कोणत्याच्या. एवढ्याशा गोष्टीसाठी मनुष्य पटकन सुखावतो आणि एवढ्याशा एखाद्या गोष्टीमुळे माणसं दुखावतात पण. आणि मग प्रत्येक वेळा ते आपल्या दैवाला, आपल्या नशिबाला, आजूबाजूच्या लोकांना, इतरांना दोष देतात. आणि हीच गोष्ट तुमच्या संचिताचं लोणी, प्रारब्ध माकड खाऊन जातं, ही गोष्ट सिद्ध करतात. नेमकं ती अवस्था होती. म्हणजे जसं की दोन या बोक्यांच्या भांडणामध्ये माकड लोणी खाऊन गेला, ही अशी गोष्ट आहे ना. तसंच आपलं होतं की आपण भगवंताला वेगळ्या तरी टीका करत बसतो, त्याचं काही बिघडत नाही. तुम्ही तर भगवंताला मानव वा परमेश्वर, त्याला काही फरक पडत नाही. तुमचं नशिबात संचितात जे आहे तुम्हाला भोगायचंच आहे, भोगण्याचे फळ संचित असेल. मग हे करत असताना आम्हाला किती तऱ्हेने त्रास आम्ही स्वतःला करून घेतो. पण जर गाडीचे शॉक ऑब्झर्व चांगले असतील, जरा घाणेरडा रस्ता असला तरी आपण व्यवस्थित जाऊ शकतो. तसं आपल्याकडे अध्यात्माची जोड असेल तर आपण येणाऱ्या संकटांच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहू शकतो, एका वेगळ्या उर्मीने त्याला सामोरं जाऊ शकतो. किंबहुना आपण प्रत्येक प्रश्नाला प्रश्न न पाहता त्याच्यामध्येच त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की प्रत्येक प्रश्नाला प्रश्न न पाहता उत्तर शोधायचा प्रयत्न केला पाहिजे, त्यातून उत्तर शोधली पाहिजेत. पण जोपर्यंत आपण त्या प्रश्नांची टीका दुसऱ्यावर करत राहतो,
याच्यामुळे मला त्रास झाला, त्याच्यामुळे मला त्रास झाला, ही गोष्ट असती तर मला आज वेगळं काहीतरी घडलं असतं, ती गोष्ट असती तर माझ्या आयुष्यात वेगळं काहीतरी घडलं असतं. ह्या सगळ्याच गोष्टी अत्यंत प्रतिकूल असतात आणि त्याच गोष्टी माणसाला जास्त दुःखामध्ये लोटत असतात. पण जी भगवत भावानुभावित माणसं असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराची इच्छा किंवा कर्मप्रारब्धाचं प्रमाण मानून पण ते भगवंतांचं आणि आपलं अंतरंगातलं नातं सोडत नाहीत. ते अखंड भगवत चिंतन करतात. ते पूर्वीचं प्रारब्ध संपवून टाकतात. नवीन कुठल्याही प्रकारचं संचित तयार करत नाहीत. किंबहुना संचिताच्या पलीकडे जाऊन ते भगवंतांना प्राप्त करतात आणि ज्या गोष्टी नशिबामध्ये नाहीत त्या गोष्टीसुद्धा प्राप्त करतात. काही काही लोक विचारतात ज्योतिषाकडे जाऊन की माझी कुंडली बघा आणि मला सांगा की मला गुरु कधी प्राप्त होतील. माझी कुंडली बघा आणि मला सांगा की मला देवाची प्राप्ती होणार आहे का या जन्मामध्ये. कुंडली बघा आणि सांगा की मला खरंच सुख मिळणार आहे का. म्हणजे भविष्य बघा. तर खरंच या गोष्टी भविष्यामध्ये अवलंबून असतात का. विचार करण्याजोगा चिंतन करण्याजोगा प्रश्न आहे. पण आपण ते चिंतन कुठेतरी वेगळीकडे नेतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी म्हणून आपण पहिल्यांदा कोणावर तरी फोडायचं निमित्त द्यायचं ते शोधत असतो. आपण त्याचं कारण शोधत नाही दुःखाचं, परंतु त्याचं कारण शोधायच्या ऐवजी ते कोणाच्या नावाने लेबल करायचं ते शोधत असतो. आणि ही गोष्ट अत्यंत क्लेशकारक आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. काही लोक म्हणतात की रात्र झोप लागत नाही. आहे का पिढा आहे ही. मग झोप लागत नाही म्हणून झोपेची गोळी घेऊन झोप लागली नाही म्हणतात. पण तुम्हाला दोन गोष्टी असतात की जरी झोप लागली नाही तरी एका जागी स्वस्थ पडून राहिला तर शरीराची विश्रांती होती, दुसऱ्या दिवशी काम करता येतं. आपल्याला विचारचक्र थांबवता आलं पाहिजे. आपल्याला झोप नेण्याचं कारण काय आहे की डोक्यातलं विचारचक्र जे आहे की जे नेहमी नकारात्मक असतं ते थांबवता येत नाही. जर नकारात्मक विचारचक्र थांबवलं तर आपल्याला झोप लागली आणि झोप नाही लागली तरीही विश्रांतीची मिळाली पूर्णपणे मिळते. हा माझाही अनुभव आहे. पण नेमकं होतं कसं की मनुष्य जास्त सुख मिळालं तरी भगवंताला विसरतो आणि दुःख मिळालं तरी भगवंताला विसरतो. आम्ही भगवंतांची सेवा करतो, आम्ही भगवंतांचं नाम घेतो, आम्ही जपमाळ करतो, आम्ही गुरूंकडे जातो, आम्ही गुरुमंत्र घेतो, आम्ही पोथ्या वाचतो, हे भीतीपोटी करतोय किंवा आम्हाला काही ती गोष्ट विषयी प्राप्त व्हावी यासाठी करतोय. संसारातल्या सुखाला साध्य करण्यासाठी जो दुराराध्य परमात्मा आहे त्याला आपण साधन म्हणून वापरतोय. हे कधी कळणार. तर परमात्मा हा साध्य असायला पाहिजे, संसार हा साधन नसावा. पण नेमकं काय होतं की आपण परमात्म्याला साधन करतो आणि संसाराला साध्य करण्याचा प्रयत्न करतो. की संसारातली अचिव्हमेंट होण्यासाठी आपण भगवंताचं स्मरण करतो. किती लोक म्हणतात की आम्हाला आमच्या आयुष्याचा त्रास कमी होण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवा. मग थोडक्यात काय तर संसारातला त्रास कमी होण्यासाठी भगवंताचं नाव किंवा भगवंत पाहिजे त्यांना. भगवंतांच्या प्राप्तीसाठी भगवंतांचं व्हावं ह्या गोष्टीकडे नेमकी दुर्लक्ष होतं. पण तुकोबाराय महाराज ह्याच्यावरती 3 उदाहरणं सांगतात की त्या 3 उदाहरणामध्ये कर्मयोग आचरण करत असताना सुद्धा त्यांनी भगवंतांची सेवा केल्या कारणामुळे शेवटी अंतिमतः त्यांना भगवंतांची प्राप्ती झाली आणि संचितातले सगळे दोष जळाले. हे सांगण्यासाठी 3 उदाहरणं दिली. ती उदाहरणं कोणती दिली तर पहिल्या चरणामध्ये म्हणतात की पहा, मी तुम्हाला दृष्टांत सांगतो, पहा तुम्ही हे लोक हो, तुम्ही दुःखी आहात पण तुमचं दुःख काहीच नाही. आपण म्हणतो वालेकोळी पापी होता, पण त्यांनी काय केलं होतं की एक माणूस मारला की एक मोहरी तो रांजणात टाकायचा. रांजणात असे 7 रांजण भरले होते. म्हणजे किती माणसं त्यांनी मारली असतील. त्याचे इतके तर पाप आपण केलं नाहीये, इतके तर पाप आपल्या नावावर जमा नाहीये. मग थोडंसं वाटतं पहा काय करू शकतो ते. तर त्यांनी सांगितलं की पहा, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. पहिलं उदाहरण सांगितलं, पहा 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 ते पांडव अखंड वनवासी. पांडवांच्या आयुष्यामध्ये वनवास काही चुकला नाही. कारण काय बघा, लक्षात घ्या की 5ही पांडवांचा जन्म वनवासातच झालाय. त्यांचे वडील पंडुराजा यांना शाप मिळाला, स्त्रीसंग करतात मृत्यू येईल आणि म्हणून दोन्ही पत्नींना घेऊन ते वनामध्ये निघून गेले होते. तपस्या करत होते, शापातून मुक्त करण्याचा प्रयत्न करत होते.
त्यावेळेला मग त्यांनीच सांगितलं की धर्ममार्गाने कुठल्याही ब्राह्मणाकडून तुम्ही संतती प्राप्त करून घ्या. महाभारताचं उदाहरण सांगतोय, इतरचं उदाहरण सांगत नाही. त्यावेळेला कुंतीने सांगितलं की दुर्वासा मुनींनी मला वर दिलेले आहेत, त्याचा वापर करू का? त्यांच्या प्रवृत्तीने वापर केला आणि अनुक्रमे यमराजाकडून धर्मराज, वायुदेवतेकडून भीम, इंद्राकडून अर्जुन हे 3 पुत्र प्राप्त करून घेतले. आणि माद्रीला एक वर देऊन टाकला. आणि माद्रीने अश्विनी कुमारांचं स्मरण केलं. अश्विनी कुमार 2 होते म्हणून तिला माद्रीला 2 पुत्र प्राप्त झाले, अनुक्रमे नकुल आणि सहदेव. म्हणजे पांडवांचा जन्म झाला तो वनात, काही काळ वनामध्ये गेला, थोडे मोठे होतात तोपर्यंत एकदा पंडुराजांच्या आयुष्यामध्ये त्यांना न्हावून आलेल्या माद्रीकडे बघून उपभोगाची इच्छा झाली आणि ते पुढे गेले आणि त्याचा मृत्यू झाला. पुन्हा एकदा दुःख 5 पोरं अंगावरती घेऊन सती पण जाऊन न शकण्याची कुंती निघाली. कुठं जायचं? शेवटी आश्रयाला गेली. भीष्म पितांवरती विश्वास होता की भीष्म आपले सासरे काहीतरी करतील. गेले भीष्मांच्याकडे आणि गेल्यानंतर त्या भीष्म पितामहाने आश्रय दिला. तो आश्रय क्वचित काळ राहिला. परत शिक्षणासाठी वनामध्ये द्रोणाचार्यांच्याकडे गेले. तिथून त्यांनाही मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला गेला. अनेक प्रकारातून लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला, किंबहुना विषाची लाडू घालून भीमाला मारण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी त्यांना अनेक प्रकारातून दुर्योधनाचा पिता धृतराष्ट्रानेच प्रेरित करून आणि आपल्या मार्गातला काटा बाजूला करावून प्रयत्न केलेले आहेत. पुढे जरा लग्न झालं, सगळ्यांची स्थिरसावर झाली, द्रौपदीसारखी पत्नी प्राप्त झाली. परंतु पुन्हा एकदा भावंडांची वाटावाटीचा विषय निघाला. खांडववन मिळालं, पुन्हा वनातच यावं लागलं. खांडवनाचं इंद्रप्रस्थ तयार केलं गेलं, परंतु पुन्हा यांच्याच चुकीमुळे द्यूत खेळले, पुन्हा वनामध्ये गेले. त्या वनामध्ये दुर्वासांसारखे ऋषींच्याकडून त्रास सहन करावा लागला, तरी तो सहन केला. ते वनामध्ये असताना अनेक प्रकारे आपत्ती भोगल्या. आणि त्यावेळेला अजून एक प्रसंग एकी घडत येतात. त्यावेळेला भगवंतांचं त्यांनी स्मरण सोडलं काय अशा प्रकारामध्ये. एकदा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना आपल्या त्या आत्याच्या मुलाला, आपल्या मामाच्या मुलाला परमात्मा हे जाणलं आणि त्याच्यानंतर या कृष्णावरती जे प्रेम बसलं, त्यांनी भगवंताचे अखंड स्मरण केले. कुठेही जाओ सतत कृष्ण 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 कृष्ण. हे 5ही पांडवांचं अंतःकरण झालं होतं. किती झालं होतं? भयंकर झालं होतं. जरा त्यातून बाहेर आले तर वेदव्यासाने घालून दिलेली विचित्र अट की 5ही पती असताना, ज्या द्रौपदी ज्याच्याबरोबर आहे त्याच्याबरोबर असताना जर दुसरा पांडव जर अंतःगृहामध्ये प्रवेश करता झाला तर त्यांनी वनवासात 12 वर्षासाठी जावं. अर्जुनाला पुन्हा वनवास प्राप्त झाला. एकदा युधिष्ठिराबरोबर द्रौपदी असताना अर्जुन घाईघाईने युधिष्ठिराकडे काम म्हणून गेला होता, पण ज्यांनी स्वयंवरामध्ये जिंकलेली बायको ज्यांनी स्वतःची मूळची, त्याला बाकी 12 वर्ष वनात जावं लागलं. त्यातून त्याला अजून शाप मिळाला होता, 1 वर्ष नपुंसकत्वाचा. म्हणजे त्याच्यानंतर ह्या पांडवांचं सगळं 14 वर्षाचा वनवास, हे किती अखंडरित्या त्यांनी 12 वर्षापर्यंत 1 वर्ष अज्ञातवास, किती अखंड त्रास भोगला. पण असं असलं तरी भगवान परमात्म्याचं गुणवर्णन करत असताना संत सज्जनांना, श्रोत्यांना सांगताना तुकोबाराय महाराज उदाहरण देतात की पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. पण त्याने आठवलं भगवंताला, आपण कधीही सांगितलं नाही की आमचं दुःख दूर कर. ते एवढं फक्त भगवंताला म्हटले की दुःख किती का असे ना, विस्मृती होऊ देऊ नका, तुमची स्मरण पाहिजे आम्हाला. आणि भगवंताने स्मरणाचं वरदान दिल्या कारणामुळे ते अखंड भगवंताला स्मरू शकत होते. मी सगळ्या ऐकणाऱ्या श्रोतवर्गाला एक प्रश्न विचारतो, आपण आजारी पडल्यानंतर देवाचं नाव तोंडात येतं का? त्याला नेमकी आपल्या आठवण येत नाही. आपण खूप सुखात असून देवाची आठवण येतं का? नेमकी आठवण येत नाही. आपल्याकडे आपण वारावरती पूजा करतो, गुरुवार असले की पूजा करू, रविवारी पूजा करू, सवडीने पूजा करू, नियमाने पूजा करतो का? नाही. घरात एक पूजा करते, बाकीचे जातात का? नाही. खरंच संध्या तरी रोज करतात का? उत्तर नाही. खरंच गुरुमंत्राचे जप बसून माळ ओढली जाते का? उत्तर नाही. गायत्री अनुष्ठान होतं का? उत्तर नाही. आपण सहस्रनामाचे पाठ करू शकतो का? करतो का? उत्तर नाही. रोज प्रवचन तरी नीट ऐकतो का? उत्तर नाही. हे सगळं अभंगात नीट ऐकतो का? उत्तर नाही. सवडीने ऐकतो, आज सवड झाली ते.
मग अजिबात ऐकत 2% लोक करतात ना, 2-5% लोक नित्यनेमाने करतात, पण बाकीच्यांचं काय? हेच ती गोष्ट आहे. पहिलं उदाहरण सांगितलं पांडवांचं. दुसरं उदाहरण सांगितलं त्यांनी प्रल्हादजी महाराजांचं. तो खबर आहे म्हणतात की प्रल्हादाचे पिता काढितो जाचणी परी तो स्मरे मनी नारायण. त्या प्रल्हादाने भगवंताचं नाव सोडावं म्हणून 5व्या वर्षापासून जी त्याच्या मागे पिढा लागली, किती तऱ्हेने त्या प्रल्हादाला त्रास दिला असेल. अग्नीत जाळायचा प्रयत्न केला, समुद्रात बुडवलं, जमिनीमध्ये खोल पुरलं, तलवारच्या पात्याने मारलं, हत्तीच्या पायखाली तुडवलं, पर्वतावरनं खाली फेकलं. पण प्रल्हादजी महाराजांनी देवाचं नाव सोडलं का? नाही. गर्भामध्ये असताना देवाच्या नावाची महती, भगवान परमात्म्याची महती आपल्या गुरूंकडून नारदांच्याकडून कळाली होती, आणि त्या नारदांच्याकडून कळाल्या कारणामुळे त्यांनी ती अखंडरित्या चालवली. पण त्यांच्या आईने ऐकलं होतं, पण आई विसरली. पण प्रल्हादजी महाराज विसरले नाही. किंबहुना ज्या वेळेला दैत्यगुरु शुक्राचार्य येण्याची वाट बघण्याच्या निमित्ताने षंड आणि अमरकंदांना बांधून ठेवलं, तेव्हा तिने आजूबाजूच्या मुलांना पण जवळ केलं आणि कौमारे आचार्य प्राज्ञात भगवान धर्मान भागवतान इह म्हणून लहानपणापासून तुम्ही भगवत धर्माचं आचरण करा म्हणून त्यांनाही शिकवलं. दैत्यकुळामध्ये असून भगवंतांचे निष्ठावान झाले. हेच गोष्ट सांगतात की प्रल्हादाला जेवढा त्रास दिला तेवढा तो तुमच्या वाटेला त्रास आला नाहीये. तुम्ही विचार करा. परी तो स्मरे मनी नारायण. पहा प्रल्हादाला किती त्रास दिला असेल, पण तरी तो नारायणाचं स्मरण करतोय. तिसरं उदाहरण सांगितलं, सुदामा ब्राह्मण दरिद्र पिढला नाही विसरला पांडुरंग. सुदामा ब्राह्मणावरती काय दारिद्र्य कमी होतं? लोकांनी काही चेष्टा कमी केली? याचित्वा चतुर मुष्टीन विप्रांत दंडुलान. तर 4 मुठीत पोहे जमा करण्यासाठी त्याच्या पत्नीला अख्खी बाहेर बाजारपेठ फिरावी लागली नाही. पोतभर भुस्सा मिळाला होता, त्यातून शोधून काढले होते 4 मुठी तांदूळाच्या कण्या भगवंताला भेटून जायच्या वेळेला. पण या सुदामा ब्राह्मणाने भगवंताचं भजन करताना कधीही भगवंताकडे काहीही मागितलं नाही. त्यांनी एकच सांगितलं की मला आवडतं गोविंद गोविंद मना लागली या छंद, आनंदले मन प्रेमी पाझरती लोचन. आणि त्या आनंदामध्ये सुदामा ब्राह्मण होता. आणि भगवंताला प्राप्त करताना जाताना पण भगवंताला त्यांनी हीच प्रार्थना केली होती की देवा मी तुझ्याकडे येतोय, तू कुठे असेल माहिती नाही, परंतु एकच गोष्ट, मला तुला बघितल्यानंतर, तुझं ऐश्वर्य बघितल्यानंतर काहीही मागण्याची इच्छा किंवा बुद्धी होऊ देऊ नका. सुदामाचं मोठं वैशिष्ट्य आहे. भगवंताने त्यांची खूप पूजन अर्चन केलं, भरपूर उपहार दिले, खायला प्यायला घातलं, आणि जाताना सगळं काढून घेतलं. एक दिवस फक्त ठेवून घेतलं, परंतु जास्त नाही, एक रात्रच. पण प्रल्हादजी ह्या सुदामा ब्राह्मणाने विचार केला की जो वैकुंठीचा नारायण आहे, की ज्याचा एक क्षण पण महत्त्वाचा अमूल्य आहे, त्या भगवंताने दुपारी म्हणजे माध्यान्नापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत म्हणजे 4 प्रहरांच्या मध्ये किती मला वेळ दिला आहे. आणि त्याचा तो आनंद घेत घेत आला की तो नाही विसरला पांडुरंग. सगळ्यात मोठी गोष्ट काय होती की नाही विसरला पांडुरंगाचा अर्थ असा आहे, भगवान शुकदेव महाराजाचं वर्णन करून सांगतात की ज्यावेळेला सुदामा ब्राह्मण परत आला आणि जेव्हा त्याने सुदाम नगरी सोन्याची बघितली, त्याला पत्नीने सांगितलं तुला जे पाहिजे ते तुला मिळालं आणि मला पाहिजे ते मला मिळालं, हे तुला लक्षात राहू दे. मी भगवंतांचं चिंतन करण्यासाठी मी आता वनगमन करतो आणि प्रभूचं चिंतन करतो. त्यांनी त्या सर्व सुखसंपत्तीला जसं आहे तसं दान केलं. जसं आकाशातून पडणारा पाऊस जमीन घरावरती पडतो, छपरावरती, तर छप्पर सगळं पाणी ओघळून टाकतं, आपल्याकडे कणभर पण पाणी ठेवत नाही. किंवा मुरलीमध्ये फुंकलेली फुंकर ही मुरली पोटात ठेवत नाही, ती सरळ विसरून टाकते, सगळ्या जगाला मिसळून टाकते. तद्वत सुदामा ब्राह्मणाने कृष्णाने कृपावंत होऊन विश्वकर्म्याकडून सोम्याची सुदाम नगरी बांधून दिली, तरीही त्यांनी त्या नगरीचा स्पर्श केला नाही, तो भगवंताकडे गेला. 3 उदाहरण सांगितली तुम्हाला. पांडवांकडे प्रचंड संपत्ती, पण त्याने भगवंताला आठवलं. प्रल्हादाच्या पित्याकडे प्रचंड संपत्ती, जर वडिलांचं ऐकलं असतं तर त्रासच भोगावा लागला नसता, पण त्याने भगवंताला आठवलं. सुदामा ब्राह्मणाला प्रचंड दुःख, नंतर प्रचंड संपत्ती मिळाली, पण त्याने संपत्तीकडे वळला नाही, तो भगवंताकडेच गेला. म्हणजे माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये कामना कधीही कुठल्याही प्रकारची अंकुरित होऊ देऊ नका, कुठेही कामनेचं कमळ उमलू देऊ नका म्हणणारे प्रल्हादजी काय, पांडव काय, किंवा सुदामा ब्राह्मण काय, हे तिन्ही सगळे एकाच भगवंतांच्या माळ्यातले मणी आहेत बरं. आणि म्हणून
मी तुम्हाला सांगतो श्रोते सज्जन हो, संत सज्जन हो, ऐका. तुका म्हणे तुझा न पडावा विसर. भगवंताला हात जोडून प्रार्थना करतात, विनंती करतात की देवा तुझा विसर मला कधीही पडू देऊ नको, मलाही नको आणि हे कीर्तन, हे प्रवचन, हे सत्संग ऐकणाऱ्या कुठल्याही साधकाला नको. त्यांना कुठल्याही प्रकारातून मोह होऊ देऊ नका, कुठल्याही प्रकारातून विस्मृती होऊ देऊ नका. सतत तुमची जागृती असू द्या. आणि त्या सांगितलं की दुःखाचे डोंगर झाले तरी, कितीही नशिबामध्ये भोगण्याच्या मध्ये कितीही दुःखाचे डोंगर आले तरीही याच्यातला एकही दुःखाचा वाट्यामध्ये मी दबला जाऊन त्याच्या खाली मी तुला विसरता कामा नये. कारण देवा मला माहिती आहे की पर्वताचा भार तू करांगोळीवरती उचलतोस. ज्या वेळेला गोकुळावरती प्रचंड वर्षा झाला होता पावसाचा, आजच्या भाषेत ढगफुटी झाली होती आणि 7 दिवस पाणी पडलं रात्रंदिवस, त्यावेळेला तू एका करांगोळीवरती गोवर्धन पर्वत उचलला होतास. आणि त्या पर्वताच्या खाली 9 लाख केवळ नंदाच्या गायी होत्या, सगळ्या व्रजवासियांच्या गायी, त्यांची वासरं, त्याच्यानंतर व्रजवासी सगळे जन, श्वान स्वापद सगळ्यांना घेऊन, किडा मुंगी जे जे आले भगवंताबरोबर सगळ्यांना घेऊन भगवंताने त्यांचं रक्षण केलं. म्हणजे डोंगर पडला, डोंगर उचलायला भगवंताला अवघड नाही. आणि ज्यांनी डोंगर, एक पर्वत मंदारचा पर्वत पाठीवरती घेतला होता आणि समुद्र मंथनाला सहाय्य केलं होतं, 14 रत्न मिळेपर्यंत जो डोंगराचा भार पाठीवर घेत होता, जो डोंगराचा भार हातावरती घेत होता, तो गोवर्धन गिरिरमणा, गोपी मानस हरणाचा परमात्मा, हा तुमच्या डोंगराचा दुःखाचा भार घेऊ शकत नाही का? तो घेऊ शकतो. फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुझा न पडावा विसर. भगवंता तुझा विसर होता कामा नये. किती संकट येतात लोकांना, संकट आले की आपण म्हणतो की मी देवावरती रागवलंय, आता मी देवाचं काहीही करणार नाही, इथून पुढे मी देवाचं नाव सुद्धा घेणार नाही, या जगात देव नाहीच आहे. लोक सांगतात ते खरं आहे की देवाचं नाव घेणारे मूर्ख माणसं असतात वगैरे वगैरे पुष्कळ बोलतात. त्याच्यावरती मला भाष्य करायचं नाहीये. तर किती प्रसंग येते, फुटो हे शरीर तुटो हे मस्तक, नामाचं गजर सोडू नाहीये, ते नामसंकीर्तन मी सोडणार नाही, हे तुकोबाराय महाराज स्वतःही ग्वाही देतात आणि आम्हा तुम्हा सगळ्या साधकांनाही सांगतात. भगवंताला प्राप्त करून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला विनंतीपूर्वक सांगतात की तुका म्हणे तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी, काही जरी झालं तरी भगवंताला विसरू नका, त्याची सतत आठवण ठेवा. कारण हे कुठून कळालं तर भगवान शुकदेवानी पण हीच गोष्ट सांगितली. आणि तेही तेच म्हणतात की भवे भवे यथा भक्ते पादयो सवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्वनेत प्रभो नामसंकीर्तनम यस्य सर्व पापनाशनम प्रणामो दुःखशमस्तन नमामे हरिम परम. तेही तेच सांगतात की माझ्या कर्मयोगाने मला कोणत्याही योनीत जन्माला जावं लागलं तरीही चालेल, पण त्याही योनीमध्ये मला तुमच्या चरणाची प्रेमभक्ती प्राप्त होवो आणि तिथे मी तुमचं स्मरण करत राहो. हीच गोष्ट तुकोबाराय महाराज अभंगामध्ये चौथा सांगतात की तुका म्हणे तुझा न पडावा विसर. भगवंतांचा विसर शेवटच्या श्वासापर्यंत नाही, तर जितके जन्म आहे तितक्या जन्मामध्ये सुद्धा कधीही पडता कामा नये. हेच ते महान तत्व जे अध्यात्माचं तुकोबारायांनी अत्यंत प्रेमाने सांगितलं. ते आजच्याही परिस्थितीत लागू आहे, त्यांच्या वेळेला जे लागू होतं ते आजही लागू आहे, उद्याही लागू असणार आहे. आणि संसाराचा नियमच हा आहे. या सगळ्याच्या मध्ये आपल्याला फार निष्ठेने प्रेमाने जगायचं आहे, फार निष्ठेने प्रेमाने पुढे यायचं आहे. याच अभंगाचं पुढचं सूत्र आपल्याला पुढे लवकरच चिंतन करायचं आहे की जतन हे माझे करुणी संचित दिले अवचित आणून या. या पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय महाराज जतन हे माझे करुणी संचित दिले अवचित आणून या, या त्यांच्या एका उक्तीमध्ये त्यांनी कसं सांगितलं ते आपल्याला पाहायचं आहे. आपण यथाक्रम पाहूयात. पण भगवंताचा ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, पूर्ण गायी ना आवडी ह्याची माझी सर्व गोडी, न लगे मुक्तीधर संपदा संतो संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा तुकोबारायांचा अभंग. आणि हाही अभंग तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी, याचा अनुभूती समजावून घेऊन आचरणामध्ये आणूयात. आणि त्या भगवंताला सतत 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 त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला लक्षात ठेवू आणि त्याची आठवण ठेवूयात. आणि त्याची आठवण राहावी या अंतःकरणाला आपण जबाबदारी देऊन अंतःकरण त्याप्रमाणे आपण पुढे नेऊयात. झालेली सेवा भगवत चरणारविंदी अर्पण करून वाणीला विश्राम देतो.
गोपाल कृष्ण भगवान की जय. तसंच कृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. माऊली सद्गुरु श्री मुलसन महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकोबाराय महाराज की जय. सर्व संतन की जय जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.